Hello everyone, our today's topic is modern synthetic theory of evolution. Modern synthetic theory of evolution. ठीक आहे, याच्या आधी आपण काय पाहिली होती? एक थेअरी पाहिली होती, म्युटेशनची थेअरी, इव्होल्युशनसाठीच होती ती. त्याच्या आधी आपण चार्ल्स डार्विनची नॅचरल सिलेक्शनची थेअरी पाहिली, ते सुद्धा इव्होल्युशनसाठीच सांगितलेली होती. म्हणजे हे सगळ्या थेअऱ्या काय पाहतो आपण, म्हणजे यांनी वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळ्या थेअऱ्या लिहिलेल्या आहे. कशासाठी की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं की काही लोकांचं म्हणणं झालं, म्हणजे चार्ल्स डार्विनचं मत असं होतं की इव्हॉल्युशन हे नॅचरल सिलेक्शनमुळे होते. त्यानंतर हुगो डी व्हॅरेज नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी म्युटेशनची थेअरी सांगितली. त्याचं म्हणणं असं होतं की जे डीएनए असते त्या डीएनए मध्ये म्युटेशन होते आणि त्यामुळे काय होते, इव्हॉल्युशन होते, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ही मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्हॉल्युशन आहे. या थेअरीचं म्हणणं काय आहे ते काय करून घेऊ आपण, पाहून घेऊ. ठीक आहे, मग आपण सांगू शकतो दिस थेअरी, the basic concept of this theory is based on the Dobzhansky's book. ठीक है, basic concept of this theory based on Dobzhansky book. ठीक आहे, डॉब्झस्की नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांच्या बुकाच्या आधारावर काय आहे ही थेअरी मांडण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर त्यांचं बुक कोणतं होतं, डॉब्झस्कीज बुक जेनेटिक्स अँड ओरिजिन ऑफ स्पेसिस. ठीक आहे, जेनेटिक्स आणि ओरिजिन ऑफ स्पेसिस या बुकच्या आधारावर काय झालेली आहे, मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन काय करण्यात आलेली आहे, मांडण्यात आलेली आहे. हे बुक पब्लिश झालं होतं 1937 मध्ये. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो एक सायंटिस्ट होता ज्युलियन हक्सले नावाचा. ठीक आहे, ज्युलियन हक्सले प्रपोज द टर्म मॉडर्न सिंथेसिस. ठीक आहे, ज्युलियन हक्सले नावाच्या सायंटिस्टने काय केली, मॉडर्न सिंथेसिस ही टर्म काय केली, शोधून काढली, सांगितली. ठीक आहे, त्यानंतर द मेन आर्किटेक्ट ऑफ दिस थेअरी, मेन आर्किटेक्ट ऑफ दिस थेअरी आर. ठीक आहे, या थेअरीचे आर्किटेक्ट कोण होते, ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की डॉब्झास्की होता. ठीक आहे, हक्सले होता, त्यानंतर आपण सांगू शकतो फिशर होता. ठीक आहे, त्यानंतर हल्डेन, स्टेबिन, सिम्पसन, असे वेगवेगळे खूप सारे सायंटिस्ट काय होते, या थेअरी बनवण्यामध्ये त्यांचा काय होता, हातभार होता. ठीक आहे, हे सगळे सायंटिस्ट होते, त्यांनी मिळून काय केली, मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्होल्युशन काय केली, प्रपोज केली. सिंपल आहे, समजलं असेल. ही थेअरी डॉब्झस्कीच्या बुकच्या आधारावर मांडण्यात आलेली आहे. त्यांचं बुक होतं जेनेटिक्स अँड ओरिजिन ऑफ स्पेसिस. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे काय सांगितलं की ज्युलियन हक्सले नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनीच मॉडर्न सिंथेसिस ही टर्म आपल्याला काय केली, सांगितली. त्यानंतर पुढे सांगितलं की मेन आर्किटेक्ट म्हणजे ही थेअरी बनवणारे सायंटिस्ट कोणकोणते होते, डॉब्झस्की, हक्सले, फिशर, हल्डेन, असे वेगवेगळे सायंटिस्ट होते, ज्यांनी सगळ्यांनी मिळून काय केली होती, ही थेअरी बनवली होती. ठीक आहे, नेक्स्ट आपण सांगू शकतो इट इज द थेअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. काय आहे, इट इज द थेअरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन. काय ही ऑर्गॅनिक इव्होल्युशनची थेअरी आहे, बेस्ड ऑन नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, बेस्ड ऑन नॅचरल सिलेक्शन ऑफ इनहेरिटेड कॅरेक्टर. ठीक आहे, काय आहे ही, एक ऑर्गॅनिक इव्होल्युशनची थेअरी आहे. कशाच्या आधारावर आहे, नॅचरल सिलेक्शन ऑफ इनहेरिटेड कॅरेक्टर. म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाणारे जे कॅरेक्टर आहे आणि त्यांना जर निसर्ग सिलेक्ट करत असेल तर त्या आधारावर काय आहे, ही थेअरी मांडण्यात आलेली आहे. म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाणारे कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टर मध्ये हळूहळू काय होत आहे, इम्प्रूव्हमेंट होत आहे आणि इम्प्रूव्हमेंट झालेले कॅरेक्टर परत निसर्ग काय करत आहे, त्याला सिलेक्ट करत आहे. बरोबर आहे, त्यामुळे काय होते, एक नवीन स्पेसिस काय होऊ शकते, निर्माण होऊ शकते. म्हणून या आधारावर ही थेअरी सांगितलेली आहे. दिस थेअरी एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ. ठीक आहे, दिस थेअरी एक्सप्लेन
the concept of explain the concept of natural selection of Darwin and theory of mutation of हुगो डी व्हॅरिस. ठीक आहे, ही थिअरी काय करते, ही थिअरी कन्सेप्ट एक्सप्लेन करते कोणत्या याचे, नॅचरल सिलेक्शन थिअरीचे, जी कोणाची होती, डार्विन्सची, म्हणजे नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे, ओरिजिन ऑफ स्पेसिस बाय नॅचरल सिलेक्शन ही एक थिअरी होती कोणाची, चार्ल्स डार्विनची. या थिअरीला सुद्धा एक्सप्लेन करते. आणि हुगो डी व्हॅरिस नावाची सायंटिस्टची एक थिअरी होती कोणती, म्युटेशन. म्हणजे दोन्ही थिअरीला कंबाईन करून काय झालेली आहे, ही थिअरी मांडण्यात आलेली आहे, मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. ठीक आहे, इन दिस थिअरी द इव्हॉल्युशन एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ जेनेटिक चेंजेस. ठीक आहे, इव्हॉल्युशन एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ genetic changes in the population. ठीक आहे, ही थिअरी कशाच्या आधारावर आहे, ही थिअरी एक्सप्लेन केली जाते कशाच्या आधारावर, जेनेटिक चेंजेस होतात कोणामध्ये, पॉप्युलेशन मध्ये. एक ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल आहे त्यांच्यामध्ये काय होते, जेनेटिक मटेरियल मध्ये चेंजेस येते आणि त्या चेंजेस मुळेच काय होते, एक त्यांच्यामधूनच एक नवीन प्रजाती काय होते, तयार होते. आणि तेच त्यालाच काय म्हणू शकतो आपण, इव्हॉल्युशन म्हणू शकतो, असं या थिअरीने काय केलेलं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर एक डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये, द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ सिमिलर स्पेसिस. ठीक आहे, जो ग्रुप ऑफ सिमिलर इंडिव्हिज्युअल interbreed among themselves. ठीक है, occupying geographic area called as genetic population or Mendelian population. ठीक आहे, काय सांगितलं, ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल सारख्या प्राण्यांचा काय आहे, एक ग्रुप आहे आणि ते काय करत आहे, एकमेकांसोबत काय करत आहे, इंटरब्रीड करत आहे. त्यामुळे त्यांनी एक मोठा जिओग्राफिक एरिया काय केलेला आहे, व्यापून घेतलेला आहे. तर त्यानंतर तशा पॉप्युलेशनला आपण काय म्हणू शकतो, जेनेटिक पॉप्युलेशन किंवा मेंडेलियन पॉप्युलेशन म्हणतो. ठीक आहे, जे इव्हॉल्युशन आहे, इव्हॉल्युशन किंवा आपण पॉप्युलेशन इज द युनिट फॉर द इव्हॉल्युशन असं म्हणू शकतो. कारण इव्हॉल्युशन हे एका कोण्या ऑर्गॅनिझम पासून चालू होणार नाही, खूप सारे ऑर्गॅनिझम लागतील, सिमिलर ऑर्गॅनिझम लागतील. म्हणजे गायीचा एखादा ग्रुप लागेल पॉप्युलेशन, म्हशीचा एखादा ग्रुप लागेल आणि तेवढ्या साऱ्या ग्रुपमधून एखादीच गाय काय होईल, त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस येईल आणि त्याची एक नवीन प्रजाती काय होईल, तयार होईल. सगळे किंवा एकच जर ॲनिमल असेल आणि त्याच्यातच इव्हॉल्युशन होऊन त्याच्यातच काय बघा चेंजेस येईल, नवीन प्रजाती तयार होईल, असं होऊ शकत नाही. कारण पॉप्युलेशन मध्ये काय होणार, म्युटेशन होणार. पॉप्युलेशन मध्ये खूप साऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये 100-200 आहेत एकाच प्रजातीचे, त्यापैकी एखादा काय होईल, नवीन स्पेसिस मध्ये काय होईल, कन्व्हर्ट होईल. ठीक आहे, म्हणून काय आहे, पॉप्युलेशन इज द युनिट फॉर द इव्हॉल्युशन. ठीक आहे, ही थिअरी जी आहे 3 कन्सेप्टच्या आधारावर आहे. एक त्याच्यामध्ये आहे, पहिला कन्सेप्ट जेनेटिक व्हेरिएशन, दुसरा कन्सेप्ट आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा कन्सेप्ट आहे आयसोलेशन. ठीक आहे, अशा पद्धतीने हे 3 कन्सेप्ट आहे. 3 कन्सेप्टच्या आधारावर ही थिअरी आहे. तर पहिला कन्सेप्ट पाहून घेऊ आपण, जेनेटिक व्हेरिएशन. ठीक आहे, मॉडर्न सिंथेटिक थिअरी ऑफ इव्हॉल्युशन हे 3 कन्सेप्टच्या आधारावर बनलेली आहे म्हटलं. पहिला कन्सेप्ट आहे त्याच्यामधला जेनेटिक व्हेरिएशन. ठीक आहे, दुसरा कन्सेप्ट आहे नॅचरल सिलेक्शन आणि तिसरा कन्सेप्ट आहे आयसोलेशन. म्हणजे जर एखादा पॉप्युलेशन ह्या 3 कन्सेप्ट नुसार एखाद्या पॉप्युलेशन, पूर्ण एखाद्या ऑर्गॅनिझमचं काय आहे, पॉप्युलेशन आहे, म्हणजे ह्युमन बिईंग आहे, सपोज खूप सारे ह्युमन बिईंग किंवा काय धरून चाला, कॅटल्स आहेत, कोणत्या पण कॅटल्स, काऊ किंवा बफेलो, त्यांचं एक पॉप्युलेशन आहे. त्या पॉप्युलेशन मध्ये जर हे 3 स्टेप प्रमाणे काय झाले, त्यांच्यामध्ये चेंजेस होत गेले, तर त्यापासून एक काय होऊ शकते, नवीन स्पेसिस तयार होऊ शकते, असं त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे, जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय, याच्यामध्ये आपण सांगू शकतो चेंजेस इन द जेनेटिक मटेरियल, चेंजेस इन
gene and gene frequency called as genetic variation. व्हेरिएशन म्हणजे आपल्याला सगळ्याला माहित आहे विविधता म्हणजेच काय, जेनेटिक म्हणजे काय, जेनेटिक मटेरियल जे आहे त्या जेनेटिक मटेरियल मध्ये काय झाली पाहिजे, विविधता आली पाहिजे. ठीक आहे, मग तेच त्यांनी सांगितलेलं आहे की जेनेटिक मटेरियल मध्ये जर विविधता आली असेल तर त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन झालं असेल, त्यानंतर त्यांच्यामध्ये आयसोलेशन झालं असेल, सेपरेशन, तर काय होऊ शकते, त्याच्यापासून एक नवीन स्पेसिस काय होऊ शकते, तयार होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, चेंजेस इन द जीन जेनेटिक मटेरियल or the gene frequency is called as a genetic variation. It is raw material for evolution, raw material for evolution. हे काय आहे, रॉ मटेरियल आहे इव्होल्युशन साठी. ठीक आहे, जेनेटिक व्हेरिएशन ऑकर बाय द व्हेरियस फॅक्टर. ठीक आहे, जेनेटिक व्हेरिएशन हे वेगवेगळ्या गोष्टीमुळे येते. तेच वेगवेगळ्या गोष्टी काय आहेत ते आपण पाहून घेऊ स्टेप बाय स्टेप. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे जीन म्युटेशन. ठीक आहे, जेनेटिक व्हेरिएशन साठी रिस्पॉन्सिबल असते जीन म्युटेशन. जीन म्युटेशन म्हणजे काय, चेंज इन द केमिकल मेकअप ऑफ जीन called as gene mutation or point mutation. ठीक आहे, प्रत्येक कॅरेक्टर साठी काय असतो, एक जीन असतो आणि त्या जीनच्या स्ट्रक्चर मध्ये त्यांच्या केमिकल नेचर मध्ये जर थोडाफार चेंज आला तर त्याला आपण काय म्हणू शकतो, जीन म्युटेशन म्हणतो किंवा पॉइंट म्युटेशन म्हणतो. दिस जीन म्युटेशन or the point mutation responsible for the genetic variation or the variation in the gene frequency. ठीक आहे, it is responsible for gene variation किंवा variation in the genetic material, gene frequency. ठीक आहे, जीन फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा व्हेरिएशन येते यांच्यामुळे, जीन म्युटेशनमुळे. म्हणजे समजून घेऊ आपण की अशा प्रकारचा डीएनए आहे आणि त्याच्यावर हे स्मॉल सेगमेंट जो आहे तो जीन आहे आणि याच्यावर जी इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन जर चेंज झाली तर त्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक म्युटेशन म्हणतो. इन्फॉर्मेशन पहिली होती, सपोज ती होती समजून घेऊ ब्लॅक हेअर साठी आणि याच्यामधली इन्फॉर्मेशन चेंज झाली त्यामुळे काय झालं, हेअरचा कलर पण चेंज झाला, हेअरचा कलर झाला गोल्डन. ठीक आहे, हे काय झालं, मग त्याच्यामध्ये चेंजेस आला त्यामुळेच काय होते, मग काही ब्लॅक कलर वाले ऑर्गॅनिझम राहतील, काही गोल्डन कलर वाले, ते चेंजेस आल्यामुळे म्हणजेच काय झालं, त्यांची नवीन एक काय होऊ शकते, स्पेसिस तयार होऊ शकते. ठीक आहे, जीन म्युटेशन. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट आपण सांगू शकतो की क्रोमोझोमल ॲबरेशन आहे. ठीक आहे, क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे काय, याच्यामध्ये आपण सांगू शकतो की क्रोमोझोमचं काय होते, स्ट्रक्चर चेंज होते. क्रोमोझोमचं जे आहे स्ट्रक्चर चेंज होते. ठीक आहे, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर काय होणार, चेंज होणार ड्यू टू द डिलेशन, ऍडिशन, डुप्लिकेशन, इन्व्हर्जन, या वेगवेगळ्या प्रोसेसमुळे काय होते, क्रोमोझोमचं काय होऊन जाते, स्ट्रक्चर चेंज होऊन जाते. डिलेशन म्हणजे एवढा पार्ट डिलीट झाला म्हणजे इथे जे इन्फॉर्मेशन होती ते निघून गेली, त्यामुळे काय होणार, ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस येणार. डुप्लिकेशन म्हणजे जो पार्ट होता त्याचं डुप्लिकेशन झालं. ठीक आहे, म्हणजे काय होणार, इन्फॉर्मेशन बदलत राहणार. ऍडिशन म्हणजे एखादा पार्ट दुसरीकडून येऊन काय होणार, इथे येऊन चिपकणार. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, क्रोमोझोमचं स्ट्रक्चर चेंज होते, त्याच्यामध्ये जी जेनेटिक इन्फॉर्मेशन होती ती सुद्धा काय होणार, चेंज होणार. त्यामुळे जेनेटिक इन्फॉर्मेशन चेंज झाली म्हणजे ऑर्गॅनिझमचे जे कॅरेक्टर असतात त्याच्यामध्ये पण काय होणार, डिफरन्स पाहायला मिळणार. ठीक आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की क्रोमोझोमल ॲबरेशन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द जेनेटिक व्हेरिएशन. डायरेक्ट काय होते, त्याच्यामुळे सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन येते असं त्यांनी सांगितलं होतं आपल्याला. नेक्स्ट आपण सांगू शकतो की जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ठीक आहे, नेक्स्ट आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन सुद्धा काय असते, जेनेटिक व्हेरिएशन साठी रिस्पॉन्सिबल असते. जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, सेक्झुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम आहे.
ठीक आहे. सेक्झुअली रिप्रोडक्टिंग ऑर्गॅनिझम आहे, यांच्यामध्ये काय होते ड्युरिंग गॅमेटोजेनेसिस, ठीक आहे. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट फॉर्मेशनच्या टाइमला काय होते, जे होमोलॉगस क्रोमोझोम असतात ते काय करतात, मटेरियल काय करतात, एक्सचेंज करतात. ठीक आहे. म्हणजे हा एक होमोलॉगस क्रोमोझोम झाला, पहिल्या नंबरचा हा क्रोमोझोम आहे, त्याचीच एक दुसरी कॉपी असते, हा सुद्धा पहिल्याच नंबरचा क्रोमोझोम आहे, समजून घेऊ. होमोलॉगस क्रोमोझोम आहे आणि यांच्यामध्ये काय झाला, याचा पार्ट इथे गेला आणि याचा पार्ट इथे आला, तर याला आपण काय म्हणतो, काय म्हणू शकतो आपण याला, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. क्रॉसिंग ओव्हरच्या टाइमला काय होते, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होते, हे आपण पाहिलं होतं. या क्रोमोझोमवरचा पोर्शन इथे येतो, या क्रोमोझोमवरचा पोर्शन इथे जातो, म्हणजे काय होते, दोघांची जेनेटिक मटेरियल काय होते, चेंज होते. ही गोष्ट सुद्धा कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, जेनेटिक व्हेरिएशन साठी रिस्पॉन्सिबल असते. त्यानंतर जीन फ्लो, जीन फ्लो, जीन फ्लो म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ जीन बिटवीन द ऑर्गॅनिझम दॅट इज जेनेटिकली डिफरंट. दोन ऑर्गॅनिझम आहे ज्यांचं जेनेटिक मटेरियल काय आहे, अलग अलग आहे, वेगवेगळं आहे, पण काय होते कधी कधी या ऑर्गॅनिझम मधले जीन्स काय होतात, या ऑर्गॅनिझम मध्ये काय होतात, ट्रान्सफर होतात. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, जीन फ्लो. कधी होणार आहे, एखादा ऑर्गॅनिझम आहे, एका एरियामधून तो काय केला, मायग्रेट केला आणि दुसऱ्या एरियामध्ये गेला, दुसऱ्या एरियामध्ये त्यांच्यासारखेच ऑर्गॅनिझम होते, पण त्यांचं जेनेटिक मटेरियल कसं होतं, वेगवेगळं होतं. त्यामुळे काय झालं, त्यांच्यामध्ये मीटिंग झाली आणि जेनेटिक मटेरियल काय झालं, तिथे एक्सचेंज झालं, तर त्याला आपण जीन फ्लो म्हणतो. म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझमचं काय होणार, जेनेटिक मटेरियल काय होणार, त्याच्यामध्ये काय येणार, व्हेरिएशन येणार, कारण नवीन ऑर्गॅनिझमचं डीएनए त्याच्यामध्ये जाणार ना. ठीक आहे ना. अशा प्रकारे काय होते, हे जीन फ्लो सुद्धा कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, जेनेटिक व्हेरिएशन साठी. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट, जेनेटिक ड्रिफ्ट सुद्धा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, जेनेटिक व्हेरिएशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय, एखादा ऑर्गॅनिझम त्याच्याकडे जेनेटिक मटेरियल आहे, पण काय होते, ते जेनेटिक मटेरियल दुसऱ्या ऑर्गॅनिझमला देण्याच्या आधीच त्या ऑर्गॅनिझमची काय होऊन जाते, डेथ होऊन जाते, त्याला आपण काय म्हणू शकतो, जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे सगळे गोष्टी कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, जेनेटिक व्हेरिएशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे म्युटेशन झालं तरी काय होणार, डीएनए मध्ये बदल येणार, चेंजेस वेगळे, म्हणजे डीएनए कसा होणार, चेंज होणार. क्रोमोझोमल ॲब्रेशन झालं, क्रोमोझोमचे काही पार्ट तुटून गेले, काही पार्ट त्याच्यावर ऍड झाले, तरी पण काय होणार, डीएनए मध्ये काय होणार, बदल येणार. त्यानंतर काय आहे, रिकॉम्बिनेशन, म्हणजे दोन क्रोमोझोम काय करतात, एकमेकांचे काही मटेरियल काय करतात, एक्सचेंज करतात, तरी सुद्धा काय होणार, डीएनए मध्ये काय होणार, चेंजेस येणार. जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट या दोघांमुळे सुद्धा काय होणार, जेनेटिक मटेरियल मध्ये चेंजेस येणार आणि ते चेंजेस आल्यामुळे काय होणार, ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टर मध्ये, ऑर्गॅनिझमच्या वागणुकीमध्ये, त्याच्या फिजिओलॉजिकल कंडिशन मध्ये काय होणार, चेंजेस येणार. आणि ते चेंजेस जर निसर्गाशी जुळून घेत असेल, निसर्गाच्या फायद्याचे असेल किंवा निसर्गामध्ये ऍडजस्ट करण्याची क्षमता जर त्या चेंजेस मध्ये असेल, तर ते चेंजेस काय होणार, तसेच राहणार त्या ऑर्गॅनिझम मध्ये आणि ती ऑर्गॅनिझम नंतर काय होणार, नवीन स्पेसिस म्हणून काय होणार, पुढे येणार. ते नेक्स्ट आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला कन्सेप्ट झाला जेनेटिक व्हेरिएशन, दुसरा कन्सेप्ट याच्यामध्ये आहे नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनचा एक एक्झाम्पल पाहून नंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या काय होणार, समजायला येणार. ठीक आहे. मॉडर्न सिंथेटिक थेअरीचा दुसरा कन्सेप्ट आहे नॅचरल सिलेक्शन. ठीक आहे. नॅचरल सिलेक्शनचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. ठीक आहे. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, ऑर्गॅनिझम मध्ये जे चेंजेस आलेले आहेत ते इन्व्हायरमेंट सोबत जर जुळून घेत असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, नॅचरल सिलेक्शन म्हणणार. काही ऑर्गॅनिझम मध्ये सपोज चेंजेस, फॉर एक्झाम्पल आपण समजून घेऊ, डेझर्ट इन्व्हायरमेंट आहे, डेझर्ट आहे, त्याच्यामध्ये एक प्लांट आहे जो काय करत आहे, वॉटर कन्झर्वेशन करत आहे, आणि दुसरं प्लांट आहे त्याला वॉटर कन्झर्वेशन बद्दल तेवढं काय माहित नाही. ठीक आहे. किंवा एखादा प्लांट आहे की जे कमी पाण्यामध्ये काय होत आहे, ग्रो करत आहे, आणि एखादा प्लांट आहे की ज्याला जास्त पाणी लागते ग्रो करण्यासाठी. मग डेझर्ट कंडिशन साठी ऍडजस्टमेंट जुळून घेणारा कोणता हे झालं, कॅरेक्टर, या प्लांटचं जो काय करत आहे, कमी पाण्यावर सुद्धा त्याची ग्रोथ होत आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे कॅरेक्टर मग निसर्ग काय करणार, त्याला काय करणार, सिलेक्ट करणार, त्याला आपण नॅचरल सिलेक्शन म्हणतो. ठीक आहे. इंडस्ट्रियल मेलॅनिझम मध्ये काय सांगितलं की दोन काय होत्या, मॉथ होत्या, पेपर्ड मॉथ. ठीक आहे. पेपर्ड मॉथ म्हणजे पतंग आहे. इंडस्ट्रियल मेलॅनिझम हे काय आहे,
एक एक्झाम्पल आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय नवीन स्पेसिस कशी निर्माण झाली ते सांगितलेलं एक एक्झाम्पल आहे. ब्रिटनमध्ये इंडस्ट्रीचं रिव्हॉल्युशन झालं होतं, ठीक आहे. ब्रिटन, ठीक आहे. ब्रिटनमध्ये काय झालं होतं, इंडस्ट्री म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, खूप साऱ्या इंडस्ट्रीज निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे पोल्युशनचं प्रमाण वाढलं होतं आणि पोल्युशनचं प्रमाण वाढल्यामुळे एक नवीन मॉथची स्पेसिस तयार झाली होती. पेपर्ड मॉथ आहे एक होती, लाईट कलर मॉथ, लाईट कलरची होती ती, ज्याचं नाव होतं बिस्टन बेटुलारिया, ठीक आहे. आणि दुसरी पेपर्ड मॉथ जी इव्हॉल्युशन म्हणजेच इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिकरण झालं. औद्योगिकरण झाल्याच्या नंतर एक डार्क कलरची मॉथ नवीन स्पेसिस तयार झाली होती, ज्याला नाव होतं बिस्टन कार्बोनेरिया, ठीक आहे. आता या दोघांमधला फरक समजून घेऊ. ब्रिटनमध्ये जेव्हा इंडस्ट्रीज नव्हत्या, बरोबर आहे, काहीच इंडस्ट्रीज नव्हत्या, त्यामुळे पोल्युशन नव्हतं, नो पोल्युशन, पोल्युशन नव्हतं तिथे, ठीक आहे. तर त्या टाइमला काय होते, जे झाडाचे ट्रंक होते त्या ट्रंकवर काय करत होते, खूप सारे लायकन्स ग्रो करत होते, बरोबर आहे. लायकन्स म्हणजे काय, कॉम्बिनेशन आहे ते कशाचं, ठीक आहे, दोन ऑर्गॅनिझम असतात त्यांचं कॉम्बिनेशन बनवून काय होते, लायकन्स बनतात. त्या लायकन्स त्या झाडाच्या ट्रंकवर काय करत होते, लायकन्स राहत होते आणि त्या लायकन्स मध्ये काय करत होती, हे जे मॉथ आहे ही मॉथ काय करत होती, किमोफ्लॅज करत होती. कोणती, बिस्टन बेटुलारिया. किमोफ्लॅज म्हणजे काय, त्या एन्व्हायरमेंट मध्ये ते काय होत होती, जुळून घेत होती, लपून जात होती. त्यांना जे यांचे जे प्रिडेटर होते, यांचे जे भक्षक होते, त्यांना ही मॉथ दिसत नव्हती, ठीक आहे, म्हणजे मॅच झाली होती. त्याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये दोन एक्झाम्पल दाखवलेले आहे, दोन फोटो दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये एक डार्क कलरची, ब्लॅक कलरची मॉथ आहे आणि एक व्हाईट कलरची मॉथ आहे. जुन्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये वरी एक फोटो दिलेला आहे, त्याच्यामध्ये दोन मॉथ दिलेला आहे आणि खाली एक फोटो दिलेला आहे, त्याच्यामध्ये दोन मॉथ दिलेले आहे, ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये एक मॉथ क्लिअर दिसते, एक मॉथ दिसत नाही. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा एक मॉथ क्लिअर दिसते, एक दिसत नाही. सिंपल आहे की इथे आपण समजून घेऊ दोन्ही मॉथ. आता ही लाईट कलरची मॉथ आहे आणि एक इथे सपोज अशी डार्क कलरची मॉथ बसलेली आहे, ठीक आहे. मॉथ म्हणजे काय, पतंग, फुलफाकरासारखं जे असते ते, ठीक आहे. लाईट कलरची मॉथ, ही डार्क कलरची मॉथ. आता जे यांचे भक्षक असणार त्यांना डार्क कलरची मॉथ काय होणार, इझिली दिसणार. त्यामुळे काय झालं, हे बिस्टन कार्बोनेरिया जे डार्क कलरची मॉथ आहे ते त्यांच्या भक्षकाला लवकर दिसत होती, त्यामुळे त्यांचे भक्षक यांना खाऊन टाकत होते आणि यांचा अमाऊंट काय होत होता, इन्क्रीज होत होता. यांचा नंबर काय होत होता, वाढत होता, यांची संख्या वाढत होती. पण नंतर काय झालं, हळूहळू इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, खूप साऱ्या इंडस्ट्रीज अस्तित्वात आल्या, त्यामुळे काय झालं, पोल्युशन वाढलं, ठीक आहे. पोल्युशनचं प्रमाण वाढलं. पोल्युशनचं प्रमाण वाढलं म्हणजेच काय झालं, जे धूर निघत होता, ब्लॅक सुट्टी म्हणजे काळं जे पावडर निघत होतं, धूर निघत होता, ते काय झाला, झाडावर जाऊन असं काय झाला, झाडाच्या ट्रंकवर जाऊन ते धूर बसला, ठीक आहे. खूप जमा झाला झाडाच्या पानावर, याच्यावर, त्याच्यावर, ठीक आहे. कारण खूप साऱ्या इंडस्ट्रीज काय झाल्या, अस्तित्वात आल्या होत्या. मग त्यामध्ये काय झाले, जे ब्लॅक कलरची मॉथ होती, ती ब्लॅक कलरची मॉथ आता काय करत होती, त्याच्यामध्ये लपून जात होती. पण व्हाईट कलरची मॉथ काय होत होती, त्याच्यामध्ये इझिली दिसत होती. त्यामुळे प्रिडेटर काय करत होते, यांना खाऊन टाकत होते, ठीक आहे. प्रिडेटर यांना खाऊन टाकत होते. मग अचानकच इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं आणि ब्लॅक कलर म्हणजे बिस्टन बेटुलारिया नावाची जी मॉथ होती त्यांचा अमाऊंट काय झाला, इन्क्रीज झाला. यालाच आपण नॅचरल सिलेक्शन म्हणतो. म्हणजे निसर्गानं कधी जेव्हा पोल्युशन नव्हतं तेव्हा काय केलं, या मॉथला सिलेक्ट केलं आणि जेव्हा पोल्युशन होतं तेव्हा कोणत्या मॉथला सिलेक्ट केलं, ब्लॅक कलरच्या मॉथला सिलेक्ट केलं, जे इथे लपून राहत होती. म्हणजे निसर्गाला जुळून घेण्याचं त्यांच्यामध्ये कॅरेक्टर आलं होतं, बरोबर आहे की नाही. समजलं असेल इथे की हे व्हाईट कलरची मॉथ होती, जेव्हा पोल्युशन नव्हतं तेव्हा ती लपून राहत होती, निसर्गासोबत जुळून राहत होती, त्यामुळे ती दुसऱ्याला कोणाला दिसत नव्हती, बरोबर आहे. पण डार्क कलरची मॉथ जी होती ती इझिली काय होत होती, दिसत होती. म्हणजे यांचे प्रिडेटर मग यांना काय करत होते, खाऊन टाकत होते. पण हळूहळू काय झाले, दिवस बदलले. त्यानंतर काय झालं, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आलं, खूप साऱ्या इंडस्ट्रीज अस्तित्वात आल्या. त्यामुळे काय झालं, झाडावर खूप सारे असे ब्लॅक कलरचे पावडर जमा झाले. त्यामुळे त्या ब्लॅक कलरच्या पावडर मध्ये ही ब्लॅक कलरची मॉथ काय होऊ लागली, लपून राहू लागली. पण व्हाईट कलरची मॉथ इझिली दिसू लागली. म्हणजे हिच्यामध्ये जे व्हाईट कलरचा कॅरेक्टर होतं ते आता या निसर्गाला फेवरेबल होतं का, नाही. यांचा हळूहळू काय झाला, नंबर कमी झाला, ठीक आहे. निसर्गाला फेवरेबल कॅरेक्टर असलं तरच काय होते, नवीन स्पेसिस निर्माण होते आणि ते टिकून राहू शकते. अदरवाईज ते काय होणार, व्हॅनिश होणार, ठीक आहे. लास्ट याच्यामधला कन्सेप्ट आहे आयसोलेशन. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू, पाहून घेऊ, ठीक आहे. व्हिडिओ खूप लंबा होत आहे त्यामुळे
ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊ कन्सेप्ट याच्यामध्ये. ठीक आहे.